जी नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी सुप्रिया सुळे आता मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। माळेगावचा चेअरमॅन कोण होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कशा प्रकारे या ठिकाणी मतदान केंद्रावर तयारी करण्यात आली त्या संदर्भात काय सांगाल? तयारी पूर्णपणे झालेली आहे। या ठिकाणी सगळे जे मतदार आहेत ते पण आता हळूहळू पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीला जसं मी म्हटलं की 7 वाजता या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीलाच आपण पाहिलं की सुप्रिया सुळे या मतदान केंद्रावर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि काही वेळानंतर पवार साहेब आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत। जी नक्कीच अमोल, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। बारामतीहून आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। विकास, तिथली काय परिस्थिती आहे, काय सध्याचं वातावरण आहे? आता आपण पाहिलं की अजित पवार आता मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झालेले। मतदान कक्षामध्ये अजित पवार त्या ठिकाणी मतदान करताना चित्र आपण पाहतोय। कारण गेल्या काही दिवसापासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली होती आणि या निवडणुकीमध्ये प्रथमच ही निवडणूक त्या ठिकाणी चौरंगी होत होती। यामध्ये प्रामुख्याने अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलला सहकारमोशी चंद्रराव तावरे असतील किंवा रंजन तावरे असतील यांचं आव्हान त्या ठिकाणी मानलं जात होतं आणि एकंदरीत आज जे काय यासाठी मतदान त्या ठिकाणी पार पडत आहे। यामध्ये अजित पवार या ठिकाणी मतदान करताना चित्र त्या ठिकाणी आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय। एकंदरीत या ठिकाणी ही जी काही निवडणूक आहे मोठी प्रतिष्ठेची आहे। कारण अजित पवारांनी ब प्रवर्गातून त्या ठिकाणी आपला अर्ज कायम ठेवत अजित पवारांनी स्वतः आपण चेअरमन होणार असल्याचं घोषित केलं आणि यानंतर खरं ही निवडणूक रंगतदार त्या ठिकाणी बनल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जी नक्कीच एकंदरीतच आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी या रिंगणामध्ये उमेदवार लढत या ठिकाणी आपण पाहतोय। मात्र मेन आपण मूळ लढत जर पाहिली तर अजित पवार आणि शरद पवार, अजित पवारांचं नीलकंठेश्वर पॅनल आणि शरद पवारांचं बळीराजा पॅनल हे आपण पाहतोय। यांच्यामध्ये ही मोठी लढत आपण जर पाहिली तर अगदी महत्त्वाची मानली जाते। तसं पाहिलं तर खरं अजित पवारांचा जो पॅनल आहे नीलकंठेश्वर पॅनल, या नीलकंठेश्वर पॅनलला प्रामुख्यानं खरी लढत म्हटलं तर चंद्रराव तावरे असतील किंवा रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे आहे आणि एकंदरीत ही जी काही लढत आहे ही लढत त्या ठिकाणी आटापिटीची होणार असल्याचं त्या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळते। कारण गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी अजित पवारांची सत्ता त्या ठिकाणी माळेगावच्या कारखान्यावरती आहे आणि आता याच कारखान्याच्या माध्यमातून अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याला चांगला भाव त्या ठिकाणी देण्याचं काम केलं होतं। अजित पवार सातत्याने सांगतायत की माझ्या माध्यमातून या कारखान्याला चांगला भाव त्या ठिकाणी देण्यात आला। मात्र रंजनराव तावरे असतील, चंद्रराव तावरे असतील यांनी या ठिकाणी या अजित पवारांचे जे काही संचालक मंडळ आहे या संचालक मंडळाच्या कारभारावर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतं। एकंदरीत अजित पवारांनी आता या निवडणुकीसाठी पूर्णपणे कंबर कसली आणि आता अजित पवार हे जे मतदान करून त्या ठिकाणी बाहेर पडलेले आहे। अजित पवार आता माध्यमांशी संवाद साधतील। जी नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी अजित पवार आणि सुप्रिया सुळे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर या ठिकाणी दाखल झालेले आहे। आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। माळेगावचा चेअरमॅन कोण होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बारामतीतील या ठिकाणी आपण हे दृश्य ज्या ठिकाणी अजित पवार मतदान करण्यासाठी दाखल झाले तर माळेगाव या ठिकाणी मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे या मतदान करण्यासाठी दाखल झालेले आहेत। अजित पवारांचं नीलकंठेश्वर पॅनल तर शरद पवारांच्या पक्षाचं बळीराजा पॅनल यांच्यासह अनेक पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। त्यामुळे या निवडणुकीत शरद पवारांचं वर्चस्व राहणार की अजित पवार बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।